हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द चॅनल यू अकॅडमी. माझं नाव आहे उदय. आज आपण पेंट्स या घटकावर शॉर्ट नोट बघणार आहोत. बघा, पेंट्स बद्दल माहिती दिली, त्याचे युजेस किंवा पर्पोजेस दिलेले. म्हणजे पेंट्स प्रोटेक्ट्स मेटल्स अँड वूड फ्रॉम वेअर अँड टिअर. म्हणजे आपण ज्या वेळेला मेटल्स आणि वूडचा वापर करतो तर ती खराब नको व्हायला म्हणून आपण त्याला पेंट्स पॉलिश करतो. ठीक आहे. पेंट्स प्रोटेक्ट्स मेटल फ्रॉम रस्टिंग अँड कोरोजन. मग त्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे? जे कोरोजन किंवा रस्ट लागतं त्याला हवेमुळे किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये, ते वाचवण्यासाठी. इट गिव्ह स्मूथ अँड ब्युटिफुल अपीअरन्स टू द सर्फेसेस. हे स्मूथ किंवा ब्युटिफुल दिसण्यासाठी त्याला सरफेसवर अप्लाय करतो. त्याच्यानंतर पेंट्स आर एक्सटेन्सिव्हली युज्ड ऍज ऍसिड रेझिस्टिंग कोट्स. म्हणजे सर्वात जास्त त्याला ऍसिड रेझिस्टिंग कोट्स म्हणून वापर केला जातो. आता सर्वात मोठा यूज काय आहे? शिप बॉटम्स आर प्रोटेक्टेड बाय अँटी फॉलिंग पेंट्स. आता एमसीक्यूज मध्ये याच्यापैकी काहीतरी टाकू शकतात. शिप बॉटमला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा आपण पेंट यूज करू शकतो. पेंट्स प्रोटेक्टेड वूड फ्रॉम इन्सेक्ट, फंगस अँड मॉइश्चर. आता याच्यामध्ये येऊ शकतं की इन्सेक्ट, फंगस आणि मॉइश्चर याच्यापासून जर वूडला प्रोटेक्ट करायचे तर कुठला घटक यूज करू शकतो. मग तेव्हा आपण सांगू शकायला पाहिजे की पेंट्स अप्लाय करू शकतो. आता बघा, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे की कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड पेंट्स. म्हणजे चांगला पेंट मध्ये काय असायला पाहिजे ज्याच्यामुळे आपण त्याला चूज करू. मग इथं दिलंय बघा, इट शुड बी केमिकली इनर टू सिक्युअर स्टॅबिलिटी अँड हेन्स लॉंग लाईफ. मग ते काय असायला पाहिजे? केमिकली इनर्ट असायला पाहिजे. म्हणजे ते काय असतं की स्टेबल केमिकल जरी पडले त्याच्यावर तरी त्याच्यामध्ये कुठलंही फंक्शन चेंज व्हायला नको आणि ते लॉंग लाईफ टिकायला पाहिजे, असं असला पाहिजे गुड पेंट. त्याच्यानंतर इट शुड बी गुड कलर अँड हाय हायडिंग पॉवर्स. त्याच्यामध्ये कलर क्वालिटी चांगली असायला पाहिजे आणि हायडिंग पॉवर असायला पाहिजे. त्याच्यानंतर इट शुड बी वेदर रेजिस्टंट अँड हॅव्हिंग डिझायर्ड कन्सिस्टन्सी. म्हणजे वातावरण जरी चेंज झालं तरी सुद्धा ते रेजिस्टन्स असायला पाहिजे, म्हणजे टिकाऊ असायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये टिकून राहण्याची क्षमता सुद्धा पाहिजे. कन्सिस्टन्सी म्हणजे टिकून राहण्याची क्षमता. आता इट शुड बी अँटी करोजिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे वातावरण असेल, पाणी जरी पडलं त्याच्यावर तरी सुद्धा करोजन लागायला नको, अशी प्रॉपर्टी असायला पाहिजे पेंट मध्ये. त्याच्यानंतर पिगमेंट शुड बी ओपाक. आता दोन घटक असतात बघा, ट्रान्सपरंट आणि ओपाक. ट्रान्सपरंट म्हणजे आर पार दिसतं, पारदर्शक, आणि त्याच्या ऑपोजिट म्हणजे ओपाक. मग पिगमेंट कसा असायला पाहिजे? ओपाक असायला पाहिजे, अपारदर्शक. तर नेक्स्ट दिलंय बघा, इन्ग्रेडियंट्स. मग आता याच्यामधनं तुम्हाला एमसीक्यूज येतात. मग तुमच्याकडे जर नोट्स असेल तरी तुम्ही वाचा किंवा याच्यामध्ये मी लिहून दिलेलं आहे. तर सर्वात महत्वाचं पिगमेंट वर क्वेश्चन आला होता एमसीक्यूज मध्ये. ठीक आहे. दुसरं असतं ड्रायइंग ऑइल किंवा त्याला व्हेइकल्स म्हणतात. थर्ड आहे थिनर, याच्यावर सुद्धा येऊ शकतं. नंतर ड्रायर, फिलर, फिलर्स अँड एक्सटेंडर्स म्हणतात त्याला, प्लास्टिसायझर्स, अँटी स्किनिंग एजंट. आता पहिलं बघू पिगमेंट. हे पिगमेंट मध्ये दिलंय, इट इज प्रिन्सिपल कन्स्टिट्युएंट फॉर्मिंग द बॉडी ऑफ पेंट. मग बॉडी जी असेल याची, पेंटची बॉडी जी आहे ती याच्यापासूनच बनली, पिगमेंट पासून. हा मेन घटक आहे त्याच्यामध्ये. पिगमेंट इज अ सॉलिड सबस्टन्स विच फॉर्म्स अ पेंट वेन मिक्स विथ ड्रायइंग ऑइल. ज्या वेळेला बघा एक पावडर फॉर्म मध्ये असतं पिगमेंट, पण त्याला जर ड्रायइंग ऑइल मध्ये टाकलं की त्याच्यापासून पेंट तयार होतो. याचे फंक्शन काय आहेत पिगमेंटचे, हे खूप महत्वाचे आहे. याच्यावर एमसीक्यूज आला होता आणि पुढे येऊ शकतो. पिगमेंट प्रोव्हाइड ओपॅसिटी अँड कलर टू द फिल्म. ठीक आहे. मग हा काय करतो? कलर प्रोव्हाइड करतो आणि ओपॅसिटी पण प्रोव्हाइड करतो. ओपॅसिटी म्हणजे आता जर बघितलं, अपारदर्शकता. पिगमेंट प्रोव्हाइड रेजिस्टंट ऑफ फिल्म अगेन्स्ट वेदर. मग हा काय करतो? प्रोव्हाइड रेजिस्टन्स ऑफ फिल्म अगेन्स्ट वेदर. म्हणजे जे वातावरण असेल त्याच्या अगेन्स्ट एक फिल्म तयार करतो आणि ते रेजिस्टंट करण्याचं काम करतं. मग इथं दिलंय बघा, प्रोटेक्ट द फिल्म बाय रिफ्लेक्टिंग हार्मफुल अल्ट्रा व्हायलेट रेज. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ फंक्शन जे दिलंय त्याच्यावालं, इम्प्रूव्ह इम्परेबिलिटी ऑफ फिल्म टू मॉइश्चर. म्हणजे मॉइश्चर पासून सुद्धा त्याचं बचाव करतं. याच्यात एक्झाम्पल दिलंय, व्हाईट किंवा रेड कलरचा लीड, त्याच्यानंतर कार्बन ब्लॅक, क्रोमियम ऑक्साईड आणि ब्राऊन अंबर. हे सगळे काय पिगमेंट आहेत. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर ड्रायइंग ऑइल बद्दल दिलंय बघा, दीज आर फिल्म फॉर्मिंग कॉन्स्टिट्युएंट ऑफ द पेंट्स. These are glyceryl esters of high molecular weight fatty acids which is generally present in animal and
व्हेजिटेबल ऑइल्स. मग ड्राईंग ऑइल कसं असतं माहितीये का, की ते ग्लिसरीन इस्टर सारखे असतात, म्हणजे हाय मॉलिक्युलर वेट फॅटी ऍसिड असतं. तर फॅटी ऍसिड जनरली आपण कुठे बघतो, अॅनिमल्स आणि व्हेजिटेबल्स मध्ये. मग त्या प्रकारचे स्ट्रक्चर असतं ते, त्याच्यापासून ड्राईंग ऑइल तयार केलं जातं आणि पेंट मध्ये मिक्स केलं जातं. मग याचे फंक्शन काय असतात ड्राईंग ऑइलचे? फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह फिल्म बाय ऑक्सिडेशन कम पॉलिमरायझेशन प्रोसेस. मग याच्यामध्ये ऑक्सिडेशन होत असतं आणि पॉलिमरायझेशन त्याच्यामध्ये घडून येतं. दुसरं दिलं ऍक्ट ऍज अ मीडियम फॉर पिगमेंट्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट पेंट्स. मग याच्यामध्ये एमसीक्यू विचारून सांगू शकतो की ड्राईंग ऑइलचं काम काय असतं, ते मग तो काय करतो, मीडियम बनतो. बघा, पिगमेंट आणि दुसरे जे कॉन्स्टिट्युएंट असतील पेंट मध्ये, या दोघांच्या मध्ये मीडियम बनून काम करतं ड्राईंग ऑइल. थर्ड दिलंय इट सप्लायज टफनेस अँड अधेशन ऑन सरफेस. मग हा काय करतो, सरफेसला टफ बनवतो आणि चिपकून ठेवण्यासाठी मदत करतो. फोर्थ दिलंय बघा, गिव्स वॉटर प्रूफनेस अँड ड्युरेबिलिटी टू पेंट. मग ते पेंटला काय करतं, वॉटरप्रूफ बनवतं आणि टिकवून ठेवतं. ड्युरेबिलिटी म्हणजे जास्त वेळेपर्यंत टिकवून ठेवतं. आता एक्झाम्पल दिलंय, एकदम सोपे सोपे एक्झाम्पल आहे. सोयाबीन ऑइल, फिश ऑइल आणि रोझिन ऑइल, हे सगळे काय आहेत, ड्राईंग ऑइल. त्याच्यानंतर थिनर बद्दल सगळ्यांना माहिती. थिनर्स आर व्होलाटाइल लिक्विड सबस्टन्सेस विच इव्हापोरेट इझिली आफ्टर ऍप्लिकेशन ऑफ द पेंट. म्हणजे असा सबस्टन्स असतो की त्याचा मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉईंट जे असेल तो खूप कमी असतो. मग जसं आपण त्याला अप्लाय केलं भिंतीवर, की थोडस वातावरण पडलं त्याच्यावर, म्हणजे थोडस जरी सनलाईट आले तरी सुद्धा ते निघून जातं, इव्हापोरेट होतं. फंक्शन काय आहे, थिनर्स रिड्युसेस द विस्कोसिटी ऑफ द पेंट सो दॅट पेंट्स बिकम्स इझी टू हँडल अँड अप्लाय. त्याची विस्कोसिटी कमी करतो, म्हणजे घर्षण जे असेल ना ते कमी करून टाकतो. म्हणजे आपल्याला जर समजा पेंट अप्लाय केला, त्याच्यानंतर आपल्याला जड जात असेल, ते लवकर लवकर फिरत आहेत नसेल ब्रश, तर समजा आपण थिनर टाकला की ते काय होतं, मग फ्लेक्झिबल होऊन जातं. आता त्याच्यानंतर दिला इट हेल्प्स इन ड्राईंग ऑफ फिल्म बाय इव्हापोरेशन. मग काय होतं, पेंट अप्लाय केला की त्याच्यातलं जे थिनर असेल ते काय होतं, इव्हापोरेट होऊन जातं. ठीक आहे, इव्हापोरेट झाल्यानंतर मग पेंट लवकरात लवकर ड्राय होतं. डिझॉल्व्ह द कॉन्स्टिट्युएंट ऑफ पेंट्स एक्सेप्ट पिगमेंट. मग तो काय करतो, सगळ्या जे कॉन्स्टिट्युएंट असतील त्या सगळ्यांना डिझॉल्व्ह करतं, फक्त पिगमेंटला सोडून. इट सस्पेंड्स पिगमेंट. मग पिगमेंटला सस्पेंड करतं. इन्क्रीज द इलॅस्टिसिटी ऑफ द पिगमेंट. म्हणजे इलॅस्टिक कसं असतं, एकदम फ्लेक्झिबल असतं ना, तर मग पिगमेंटला ते फ्लेक्झिबल बनवतं, त्याला म्हणतात इलॅस्टिसिटी. इन्क्रीज द पेनिट्रेशन पॉवर ऑफ द व्हेकल और ड्राईंग ऑइल. मग पेनिट्रेशन म्हणजे शिरकाव. ठीक आहे, मग आता कुठलेही भिंत असेल ना, त्याच्यामध्ये कसं स्ट्रक्चर असेल तर त्याच्यामध्ये ते शिरकाव करण्यासाठी मदत करतात. मग त्यामध्ये एक्झाम्पल दिले, टर्पेंटाईन, बेन्झीन, केरोसिन, नॅफ्था आणि झायलोल, हे सगळे थिनरचे टाइप्स आहेत, एक्झाम्पल आहेत. आता नेक्स्ट आहे ड्रायर. याचे वर्ड दिलेले आहे की ड्राय करण्याचं काम करत असेल. बघा, ड्रायर्स आर ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट विच एक्सेलरेट ड्राईंग ऑफ ऑइल फिल्म थ्रू ऑक्सिडेशन, पॉलिमरायझेशन अँड कंडेन्सेशन. मग ड्रायरचं 3 घटक असतात बघा, त्याच्यामुळे ड्राय होतं ते, ऑक्सिडेशन, पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन. तिन्ही गोष्टींमुळे ड्रायर ड्राय करतं पेंटला. ठीक आहे, मग याला महत्वाचा घटक काय म्हटलंय की ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट म्हटलेलं. ठीक आहे, मग हा एक्सेलरेट करतो कशाला, ऑक्सिडेशनला, पॉलिमरायझेशनला आणि कंडेन्सेशनला. याचे फंक्शन दिले. मेन फंक्शन ऑफ ड्रायर इज टू इम्प्रूव्ह ड्राईंग क्वालिटी ऑफ ऑइल फिल्म. ऑइल फिल्म असेल त्याची ड्राईंग क्वालिटी चांगली करून टाकतो. टू ऍक्ट ऍज अ ऑक्सिजन कॅरियर कॅटलिस्ट, हा येऊ शकतो एमसीक्यू, लक्षातच ठेवायचा आहे. टू एक्सेलरेट ड्राईंग ऑफ ऑइल फिल्म, हे पण तेच दिलेलं आहे की त्याचे एक्सेलरेशन वाढवतो तो ड्राईंगचं. आता याच्यामध्ये एक्झाम्पल दिली, नॅप्थलेन्स ऑफ नॅप्थिनेट्स ऑफ कोबाल्ट, मॅंगनीज, लीड अँड झिंक एक्सेट्रा. आणि अजून दुसरे दिले टंगस्टन्स आणि रेझोनेट्स. याच्यानंतर दिलंय फिलर्स किंवा एक्सटेंडर्स. फिलर म्हणजे कमतरता भरून काढतात ना, त्याला फिलर्स म्हणतो आपण. एक्सटेंडर्स पण तेच असतात. These are inert, white colored materials having low refractive indices which improve the properties of paints even though they have low opacity. मग याच्यामध्ये काय असतं, ते लो ओपेसिटी जरी असली तरी सुद्धा तो प्रॉपर्टी ऑफ पेंट इम्प्रूव्ह करतो.
ठीक आहे. मग याचे फंक्शन काय दिलेले आहे, इन्क्रीज द रॅन्डम अरेंजमेंट ऑफ द पिगमेंट पार्टिकल्स. त्याच्यानंतर सर्व्स टू फिल voids इन द फिल्म. म्हणजे voids म्हणजे काय आहे, की काही घटक सुटून जातात ना पेंट करत असताना, त्या घटक सुद्धा चांगल्या प्रकारे भरू शकतो. हेल्प्स टू रिड्यूस क्रॅकिंग अँड चॉकिंग ऑफ द ड्राय पेंट्स. म्हणजे जर पेंट ड्राय झाला की त्याच्यावर क्रॅक्स पडून जातात ना, तर ते सुद्धा नाही पडायला पाहिजे म्हणून हे फिलर्स ऍड केले जातात. फिलरचा अर्थ जे जिथं कमतरता असेल ती गोष्ट भरून काढतो. इन्क्रीज द ड्युरेबिलिटी ऑफ द पेंट. म्हणजे पेंट जास्त काळ टिकण्यासाठी मदत करतं. याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले बघा, फॉर्म्युला सेट लिहिलेले MgSiO3, CaCO3, CaSO4 दिलेला आहे. हे सगळे एक्झाम्पल ऑफ फिलर्स आहेत. नंतर आहे बघा प्लास्टिसायझर्स अँड अँटी स्किनिंग एजंट्स आहेत. मग प्लास्टिसायझरचा अर्थ काय आहे, दीज आर लो मेल्टिंग सॉलिड्स और लिक्विड्स ऑफ लो volatility when prevent cracking of the paints by increasing the elasticity. म्हणजे काय असतं की पेंटला इलॅस्टिक बनवतं, ते फ्लेक्झिबल बनवतं. म्हणजे ते ड्राय झाले तर त्याच्यानंतर त्याच्यावर जे कडक राहिलं तर ते क्रॅक पडून खराब होऊ शकतं, त्याचे पार्ट्स निघू शकतात. तर मग हे नको व्हायला म्हणून इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करतं प्लास्टिसायझर. याचे फंक्शन दिले, प्रोव्हाइड इलॅस्टिसिटी टू द फिल्म अँड दस प्रिव्हेंट क्रॅकिंग ऑफ द पेंट. तेच म्हटलेलं आहे. एक्झाम्पल दिलंय ट्रायफिनाइल फॉस्फेट, ट्रायब्युटाइल फॉस्फेट, असे 2 एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर दिलाय अँटी स्किनिंग एजंट. स्किनिंग म्हणजे तेच की पोपडा जो निघतो ना आपण बघतो भिंतीवर कलरचा, तो नको निघायला, म्हणजे अँटी स्किनिंग एजंट म्हणतात त्याला. अँटी स्किनिंग एजंट ऍडेड टू द पॉइंट्स टू प्रिव्हेंट जेलिंग अँड स्किनिंग ऑफ द पेंट. म्हणजे जेली सारखं स्ट्रक्चर बनायला नको आणि तेच कोरडे झाल्यावर जसं तसं भिंतीवर आपण काढू शकतो हाताने, तर तसं नको व्हायला म्हणून अँटी स्किनिंग एजंट कामात येतं. मग त्याच्यामध्ये एक दिलंय पॉलीहायड्रॉक्सी फेनॉल्स. हे सगळे त्याचे घटक होते. हे तुम्ही नीट अभ्यासा. ठीक आहे. थँक्यू.